नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 19 डिसेंबर 2023 रोजी म्हणजे आज झालेला जिल्हा परिषद भरती पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 9.7% भाग महाराष्ट्राने भारताचा व्यापला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब लागते। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या राज्यात चालते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर रत्नागिरी या राज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त मासेमारी चालते। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गोंदिया हा जिल्हा महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील स्त्रियांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 9, संत गजानन महाराजांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर बुलढाणा येथे संत गजानन महाराजांची समाधी आहे। प्रश्न क्रमांक 10, छत्रपती शाहू महाराजांची गुळाची बाजारपेठ कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर कोल्हापूर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची गुळाची बाजारपेठ स्थापन झाली। प्रश्न क्रमांक 11, कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1895 या वर्षी कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ स्थापन केली। प्रश्न क्रमांक 12, पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर भीमा या नदी काठी पंढरपूर शहर आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर प्रवरानगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गोदावरी या नदीला महाराष्ट्राची दक्षिण भारताची गंगा म्हणतात। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गोदावरी ही नदी महाराष्ट्राची सर्वात लांब नदी आहे।
प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात मातीचे धरण आहे। प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील कोणत्या शहरात 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर औरंगाबाद या शहरात महाराष्ट्रातील 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 18 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बुलढाणा या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 19 भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रायगड या जिल्ह्यामध्ये भारतातील पहिले पक्षी अभयारण्य स्थापन करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अमरावती या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी आहे। प्रश्न क्रमांक 21 राजस्थानमध्ये ओबीसी समाजाची एकूण लोकसंख्या किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 52% राजस्थानमध्ये ओबीसी समाजाची लोकसंख्या आहे। प्रश्न क्रमांक 22 राजस्थानमध्ये ओबीसी समाजाला एकूण किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 27% राजस्थानमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण आहे। प्रश्न क्रमांक 23 राजस्थानमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणमध्ये किती टक्के वाढ केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 6% वाढ राजस्थानमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणमध्ये केली आहे। प्रश्न क्रमांक 24 लायगो प्रयोगशाळा जगात किती ठिकाणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3 ठिकाणी जगात लायगो प्रयोगशाळा आहेत। प्रश्न क्रमांक 25 भारतात सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 6 भारतामध्ये सध्या राष्ट्रीय पक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 26 मॅंगनीज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2रा क्रमांक मॅंगनीज उत्पादनात भारताचा जगात लागतो। प्रश्न क्रमांक 27 रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पनवेल ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे। प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये स्थापन झाले होते। प्रश्न क्रमांक 29 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाची पायाभरणी कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 10 डिसेंबर 2020 या दिवशी नवीन संसद भवनाची नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी केली। प्रश्न क्रमांक 30 सध्या महाराष्ट्रात किती कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 306 सध्या महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत। प्रश्न क्रमांक 31 कोणत्या राज्याने पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्राने पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन केले आहे।
प्रश्न क्रमांक 32 वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या भागात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सह्याद्री या भागात वारली ही आदिवासी जमात आढळते. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे. प्रश्न क्रमांक 34 लोहगाव विमानतळ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे या ठिकाणी लोहगाव विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 35 मसुदा समितीची निर्मिती केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची निर्मिती झाली. प्रश्न क्रमांक 36 नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दिल्ली येथे नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय आहे. प्रश्न क्रमांक 37 नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालयाचे नवीन नाव काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंतप्रधान संग्रहालय असे नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालयाचे नवीन नाव असणार आहे. प्रश्न क्रमांक 38 देशातील कोणत्या राज्य सरकारने CBIला राज्यात प्रवेश बंदी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर देशातील तमिळनाडू या राज्य सरकारने CBIला राज्यात प्रवेश बंदी केली आहे. प्रश्न क्रमांक 39 भारतात कोणत्या राज्यात मधुमेह रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोवा या राज्यात मधुमेह रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 40 मूत्रवाहिनीची लांबी जवळपास किती सेमी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 40 सेमी मूत्रवाहिनीची लांबी असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.